फक्त 3 वस्तूपासून बनणारी घरच्या घरी झटपट मिठाई. या राखीला तुम्ही नक्की बनवा. बाजारातून आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवा आणि आपल्या भावाला द्या. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचे प्रीतीच्या किचनमध्ये. तर साहित्याकडे वळूया. साहित्य: चॉकलेट, ब्रेड, मिल्क मेड, खोबरा किस, दूध आणि बटर. कृती बघूया. ब्रेडच्या किनारी कापून घेऊन बेलण्याच्या साहाय्याने पातळ लाटून घ्यायच्या. आता एका बाउलमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी. तर एका वाटीमध्ये चॉकलेट, 6 ते 7 चम्मच मिल्क मेड आणि थोडं बटर टाकून मेल्ट करायला ठेवलेलं आहे. छान सर्व मेल्ट झालेलं आहे आपलं चॉकलेट. आता तयार लाटून घेतलेले जे ब्रेड होते त्यावर हे मिश्रण स्प्रेड करून घ्यायचे आहे. ब्रेडच्या सर्व साईडनी हे मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे. फास्ट स्प्रेड करायचं आहे. थंड झाल्यावर ते स्प्रेड होत नाही आणि मग पुष्कळ प्रॉब्लेम होतो. म्हणून गरम गरम असतानाच ते सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. दाखवलं पाहिजे. बघू शकता मी छान सगळीकडे स्प्रेड केलेला आहे. आता त्याचा छान रोल करून घेतलेला आहे. रोल छान घट्ट करायचा आहे. त्याच्या कडा कडा पूर्ण फिक्स झालेल्या पाहिजे. आता रोल छान तयार झालेला आहे. आता कोमट दुधामध्ये 1 चम्मच साखर टाकून त्यामध्ये मी हा रोल डिप करणार आहे. 1 सेकंदामध्येच डिप करायचा आणि काढून घ्यायचा. जास्त वेळ दुधामध्ये ठेवायचा नाही, त्यामुळे तो तुटण्याचा चान्स असतो. त्यामुळे पटकन डिप करायचं आणि काढून घ्यायचा. बघू शकता मी आता छान रोल तयार केला आणि दुधामध्ये डिप केला आणि जो ग्रेटेड कोकोनट होता म्हणजे खोबरा किस होता त्यामध्ये त्याला छान रोल केला. सर्वीकडनं मी खोबरा किस छान लावून घेतलेला आहे रोलला. आता एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स स्प्रिंकल केलेले आहे. तुम्हाला जे आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. मी पिस्ता, थोडे काजू आणि बदाम घेतलेले आहे. त्याने छान असा फ्लेवर येतो आणि मिठाई खाताना जो पिस्ता काजूचे जे क्रंच असते त्याने पण खूप छान वाटतं खायला. आणि मुलं पण ते कसे आवडीने खातात. नाहीतर मुलं ड्रायफ्रूट्स खाण्यासाठी नाटक करतात. तर असं जर त्यांना दिलं तर ते पटकन इझिली खाऊन घेतात. आता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी मी अर्धा तास ठेवून दिलेले आहे. त्यामुळे ते छान सेट होईल आणि आपण त्याचे काप करू तेव्हा व्यवस्थित काप होतील. तर आता मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहे. बघू शकता किती छान आपले रोल झालेले आहे. आता सुरीच्या साहाय्याने मी कट करून घेत आहे. खूप छान दिसतात. असं वाटतं की ते चॉकलेट आहे, मिल्क चॉकलेट सारखे दिसतात. कट घे आता, बरोबर घे तिथं. सर्व रोल छान कट केले, पीसेस काढून घेतलेले आहे. फक्त 3 वस्तूपासून मजेदार ही चॉकलेटची मिठाई बनलेली आहे. मुलं एकदा खाईल तर वारंवार खाण्याची त्यांना क्रेविंग होईल आणि ते वारंवार तुमच्याकडे हट्ट करतील की मम्मी मला हीच मिठाई हवी म्हणून. तर या राखीला तुम्ही नक्की बनवा. बाजारातून केमिकलयुक्त मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेली मिठाई कधी पण चांगली. तर चला गाईज, बनवा तुम्ही एकदा ही रेसिपी, ट्राय करा
जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर चला गाईज, बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.